आणि या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे बदलापुरामध्ये पोलिसांशी धक्काबुक्की करणाऱ्या आंदोलकांसंदर्भात एक धक्कादायक खुलासा। बदलापूरच्या आंदोलनाचा फायदा समाज कंटकांनी घेतला, हा दावा पोलिसांनी केलेला आहे। आंदोलकांचे फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंग हाती लागलेल्या आतापर्यंत 68 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहेत। बदलापुरामध्ये पोलिसांशी धक्काबुक्की करणाऱ्या आंदोलकांसंदर्भात एक धक्कादायक खुलासा आपल्या समोर येत आहे। विनायक पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। विनायक, नक्कीच आपण पाहतो की बदलापूरमध्ये काल दिवसभर आंदोलन चाललं होतं आणि बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आपण ट्रॅकवर पाहिलं जवळपास 7 ते 8 तास हे आंदोलन चाललं होतं आणि या आंदोलनामध्ये बदलापूरमधील कोणी विशिष्ट असं या आंदोलनाला नेतृत्व करत नसल्यामुळे याचा कुठेतरी फायदा या समाजकंटकांनी घेतला असल्याचं आता या ठिकाणी पोलिसांच्या चौकशीतनं या ठिकाणी समोर येताना दिसतंय। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 68 लोकांना आहे ते ताब्यात घेण्यात आलेले, अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी व्हॉइस रेकॉर्ड आणि फोन कॉल्स आहेत ते डिटेल्स त्यांनी काढलेले आहेत, त्यांच्यामध्ये व्हॉइस रेकॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की ही संपूर्ण घटना घडत असताना बाहेरचे लोक याच्यामध्ये सामील असल्याचा दावा कुठेतरी पोलीस यंत्रणेकडून केला होता। त्यामुळे याच्यामध्ये जे 68 लोकांना अटक करण्यात आले याच्यात कल्याण रेल्वे पोलिसांनी 28 जणांना अटक केले तर पूर्व पश्चिम रेल्वे पोलिसांनी आहे ते 40 जणांना अटक करण्यात आले। त्यामुळे काल जी दगडफेक झाली होती, लाठीचार्ज झाला होता आणि त्याच्यामध्ये संपूर्ण हे वातावरण आहे ते बदलापूरमध्ये खराब झालं होतं। आज सुद्धा या ठिकाणी आचारसंहिता लावण्यात आलेली आहे। जर आपण सध्या आजची परिस्थिती पाहिली तर संपूर्णपणे या ठिकाणी बदलापूरमध्ये आहे ते तणावपूर्ण शांतता आहे। याच प्रकरणामध्ये पोलिसांनी संपूर्णपणे काल दिवसभरात जे काय व्हॉइस कॉल्स होते, रेकॉर्ड ते काढायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आधारे आता पोलिसांनी या ठिकाणी 68 जणांना आता अटक केलेली आहे। नक्कीच धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आतापर्यंत 68 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये अनेक गोष्टी समोर आल्याचं देखील कळत आहे, ज्यामध्ये आंदोलकांचे फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंग हाती लागल्याचं पोलीस म्हणतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।